नगर जिल्ह्यातील संगमनेर शहरापासून 24 किलोमीटर अंतरावर पेमगिरी हे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव आहे. पेमगिरी किल्ला म्हणजेच शहागड, तसेच महाकाय वटवृक्ष ही या गावाची मुख्य ओळख आहे. भारतातील सर्वात मोठं वडाचं झाड कोलकात्याला आहे. ते झाड जवळपास 4.5 एकरमध्ये पसरलेलं आहे. त्यानंतर क्रमांक लागतो तो पेमगिरीच्या वटवृक्षाचा. सुमारे 3.5 एकराच्या परिसरात या झाडाचा विस्तार झालेला आहे. पेमगिरी वटवृक्षाच्या मुख्य खोडापाशी जखमत बाबा, जखाई, एक वाघ व एक कुत्रा यांचे मंदिर बांधलं आहे. या मंदिराची एक रोचक आख्यायिका येथे प्रचलित आहे. या आख्यायिकेचे मुख्य पात्र आहेत ते जखमत बाबा, त्यांची बहीण जखाई, जखमत बाबांचा कुत्रा आणि एक वाघ. एकदा जखमत बाबा शेळा चरायला पेमगिरीच्या रानात गेले असता एका वाघाने त्यांची शेळी पकडली. बाबांनी त्या वाघाच्या चावडीतून शेळीला सोडवण्यासाठी दंड थोपटले. वाघ आणि जखमत बाबा यांच्यात तुंबळ युद्ध झाले. या झटापटीत वाघ व जखमत बाबा पेमगिरी गडावरून खालपर्यंत आले. या लढाईत बाबांचा कुत्रा त्यांची साथ देत होता. संध्याकाळ झाली तरीही भाऊ अजून घरी आला नाही, म्हणून जखाई त्यांचा शोध घेत येतपर्यंत आली. लढाईत वाघाबरोबरच आपला भाऊ गतप्राण झाल्याचे पाहून तिला दुःख अनावर झाले. आपल्या हातातील गडवा आपल्याच डोक्यात मारून तिनेही प्राण त्यागले. अशी कहाणी आहे या मूर्तींची. तेव्हापासून जखमत बाबा व जखाई या वटवृक्षाचे संरक्षण करत आहे अशी मान्यता गावकऱ्यांमध्ये आहे आणि म्हणूनच हा वटवृक्ष बहरला आहे. आपण या जागेला कधी भेट दिली आहे का? असेल तर कॉमेंटमध्ये नक्की मेन्शन करा आणि जर तुम्ही भेट दिली नसेल तर एकदा नक्की जाऊन या.